स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस बनण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते आता पूर्ण होणार आहे, कारण की आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। आता बघा, जी काही भरती प्रक्रिया आहे तर ह्या भरती प्रक्रियेचे जे नियम आहे त्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेले आहे। यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, कारण की महत्त्वाचे जे बदल झाले हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे। म्हणून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। तर बघा, अपडेट अशी आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2025ची 2025ची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा। जवळजवळ 15,631 जागांसाठी अर्ज प्रक्रिया ही लवकर सुरू होणार आहे आणि याची जी काही भरती प्रक्रिया आहे ह्याच्या नियमांमध्ये या ठिकाणी महत्त्वाचे बदल झालेले आहे। हे जे काही बदल झाले हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। पण ज्या मुलांना पोलीस बनायचं असेल त्यांनी कमेंट करून सांगा बरं अगोदर तुमचं नाव काय। तुमचं नाव शीला असेल, गीता असेल, मीना असेल, किरण असेल, जे असेल ते, राहुल, अनिकेत, सचिन जे असेल ते लिहून पाठवायचे की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। ज्या मुलांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचे त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। तुम्हाला मी तुमचा फॉर्म फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे। तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। फक्त कमेंट करून तुम्हाला तुमचं नाव सांगायचं, तुमचं गाव सांगायचं आणि तुम्हाला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं की नाही एवढं सांगायचं आहे। बाकी स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स आणि तुमचं फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिलं जाणार आहे। फक्त एवढंच तुम्हाला काम करायचं आहे, कारण की आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करत आहेत। भरपूर विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झाले, अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी पोलीस झाले आहेत। जर तुम्हालाही वाटत असेल की पोलीस बनायचं असेल तर तुम्ही फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रीमध्ये तुम्हाला सर्व गायडन्स मिळतं, सर्व स्टडी मटेरियल मिळतं, नक्की तुम्ही ह्या भरतीमध्ये पोलीस होणार आहात। आता बघा, महत्त्वाची अपडेट अशी आहे, महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आली आहे। ती म्हणजे असं की गृह विभागाने पोलीस शिपाई संवर्गातील 15,631 रिक्त पदे, किती आहेत 15,631 रिक्त पदे भरण्यासाठी हिरवा कंदील अडकीन दिला असून या भरतीची अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। आणि या भरतीमुळे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर होणार असून हजारो तरुणांचे पोलीस होण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे, कारण की हजारो तरुण आता ह्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे। जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर लागला पाहिजे किंवा तुम्हीसुद्धा यावर्षी पोलीस झाला पाहिजे तर फक्त एकच काम करा, कमेंटमध्ये तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव आणि तुम्हाला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचे की नाही एवढंच लिहून पाठवा। बाकी तुम्हाला मी तुमचा फॉर्म फ्रीमध्ये भरून दिलं जाणार आहे। स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। फक्त तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव आणि फॉर्म भरायचे की नाही एवढंच लिहून पाठवायचं आहे, ठीक आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, आता भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाचे मोठे बदल कोणकोणते झाले ते आपण समजून घेऊया। तर बघा, पहिला या ठिकाणी महत्त्वाचा बदल आहे की ह्या वर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, ज्याची नोंद उमेदवारांनी घेणे आवश्यक आहे। तर पहिला महत्त्वाचा बदल आहे बघा, लेखी परीक्षा ही तुमची प्रथम होणार आहे। यापुढे शारीरिक चाचणी, फिजिकल टेस्ट आधी न होता प्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल। लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवारास पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील, असा महत्त्वाचा देखील निर्णय सांगितलेला आहे। पण बघा, हा जो काही निर्णय हे अजूनपर्यंत जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अजूनपर्यंत हा जो काही निर्णय हा ऑफिशियल नाही आहे, कारण विद्यार्थ्यांची मागणी असते की त्यांची जी मागणी असते ती म्हणजे की शारीरिक चाचणी अगोदर व्हावी, म्हणजेच ग्राउंड व्हावं अशी त्यांची मागणी असते। पण यावर्षी नियम बदलू शकतो अशा ठिकाणी माहिती आली आहे, म्हणजेच काय तर लेखी परीक्षा प्रथम होईल आणि नंतर तुमची शारीरिक चाचणी होईल अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे। पण मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बदल होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो, अगोदर ग्राउंड झालं पाहिजे की या ठिकाणी लेखी परीक्षा झाली पाहिजे, कमेंट करून सांगा। जर तुमचं मत असेल की ग्राउंड झालं पाहिजे म्हणजे शारीरिक चाचणी झाली पाहिजे तर कमेंट करून सांगा सर शारीरिक चाचणी किंवा फिजिकल टेस्ट झाला पाहिजे। तुमची जर मागणी असेल की अगोदर लेखी परीक्षा झाली पाहिजे तर कमेंट करून सांगा सर अगोदर लेखी परीक्षा झाली पाहिजे। तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा, लेखी परीक्षा झाली पाहिजे अगोदर की या ठिकाणी ग्राउंड झालं पाहिजे म्हणजे शारीरिक चाचणी झाली पाहिजे, कमेंट करून नक्की सांगायचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने सांगायचं आहे। पुढे बघा, प्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल। लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवारच पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील। दुसऱ्या या ठिकाणी महत्त्वाचा बदल आहे की वयोमर्यादेमध्ये शिथिलता तुम्हाला मिळणार आहे। 2022 आणि 2023 मध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली आहे। म्हणजेच बघा,
2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 2025 असेल. तर यामध्ये ज्या ज्या मुलांचं वय संपलेलं आहे अशा सर्व मुलांना या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यांना संधी देण्यात आलेली आहे. हा एक महत्त्वाचा बदल सरकारने केलेला आहे. तिसरा या ठिकाणी महत्त्वाचा बदल असा आहे की एकाच घटकासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. म्हणजेच काय, तर एकाच घटकासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. उमेदवाराला आता केवळ एकाच पोलीस घटक जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. पुढे बघा, भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील कसा आहे आता कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहात. तुम्हाला मी आता पदं सांगतो, त्यानुसार तुम्ही कमेंट करून सांगायचे की तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे. बघा, गृह विभागाने भरतीला मान्यता दिलेल्या एकूण 15,631 पदांमध्ये विविध संवर्गातील जागांचा समावेश आहे. आता यामध्ये पदनाम आणि रिक्त पदांची संख्या तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला कमेंट करून सांगायचे की तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे. तर पहिलं पद आहे पोलीस शिपाई. तर पोलीस शिपाईसाठी 12,399 जागा असणार आहे. किती? 12,399 जागा पोलीस शिपाईसाठी आहेत. दुसरं पद आहे SRPF म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई. तर यासाठी तुम्हाला 2,393 जागा असणार आहे. नंतर तिसरं पद आहे कारागृह शिपाई म्हणजे जेल कॉन्स्टेबल, याला 580 जागा आहेत. आणि पोलीस शिपाई चालक म्हणजे ड्रायव्हर कॉन्स्टेबल यासाठी 234 जागा दिलेल्या आहेत. आणखी एक पद आहे बँड्समन, यासाठी 25 जागा आहेत. आता तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहात कमेंट करून सांगा. टोटल एकूण जर बघितलं तर तुम्हाला सांगितलेलं किती जागा आहेत. टोटल जर बघितलं तर 15,631 म्हणजेच काय, तर 15,631 पदांची ही भरती होणार आहे. कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहात. पदाचे नाव लिहून पाठवा आणि तुम्हाला देखील कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे, तुमचं नाव काय आहे ते नक्की लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, आता अर्ज कधी सुरू होणार हा प्रश्न तुमचा आहे की फॉर्म कधी सुरू होतील किंवा अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. त्याचं उत्तर आता आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी पाहायला मिळते पोलीस भरतीची अर्ज भरण्याची नेमकी तारीख अद्याप अजून जाहीर झालेली नसली तरी सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर 2025च्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की तुमची जी भरतीची तारीख असणार आहे फॉर्म भरायची ही सप्टेंबरच्या शेवटी सुरू होऊ शकते असं सांगितलं होतं. पण सप्टेंबरच्या शेवटी फॉर्म भरायला सुरू झालेलं नाही आहे. आता सांगितलेलं आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते अशी याची दाट शक्यता आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट mahapolice.gov.in आणि संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस वेबसाईट नियमितपणे तपासत राहावे जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही आहे. आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती पोलीस भरतीची मिळणार आहे. कारण की ह्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीबाबत सर्व A to Z अपडेट फ्रीमध्ये मिळत असते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की फ्रीमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल सर्व अपडेट मिळणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि ज्या मुलांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव, कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे, बँड्समॅन, पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, SRPF जे पदाचं फॉर्म भरायचं असेल त्या पदाचं नाव लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, सर्वांनी नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.